बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतंय। या आंदोलनामधील आदिवासी शेतकरी यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। गेल्या 3 दिवसांपासून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातलाय। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी मांडलेली आहे। नाशिक जिल्हा किसान सभेचा आमच्या नावावर 7/12 झालाच पाहिजे। तर या संदर्भात इथल्या आंदोलकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। मागच्या 3-4 दिवसांपासून आदिवासी बांधव नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करतायत। मी याच खरं तर रस्त्यावरती आहे। मागच्या 4 दिवसांपासून संपूर्णपणे आपल्या विविध मागण्यांसाठी या लॉंग मार्चच्या माध्यमातून आलेले हे सगळे आदिवासी बांधव असतील किंवा शेतकरी असतील हे इथे आंदोलन करतायत, पण त्यांच्या मागण्या अद्यापही हे पूर्ण झाले नाहीत। माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मागच्या 4 दिवसांपासून तुम्ही इथे जे आंदोलन करताय, आमची प्रामुख्याने ज्या काही 10 मागण्या आहेत त्यात प्रमुख मागणी जी आहे ती कांद्याची आणि वन जमिनीची आहे। याच्याबाबत जर सरकारने व्यवस्थितरित्या आम्हाला पुढचा मार्ग दाखवला तर आम्ही हे आंदोलन थांबवू। पण तुम्ही मागच्या 3-4 दिवसांपासून इथे राहते, काय व्यवस्था इथे? साहेब 20-22 हजार इथं समाज जमलेला आहे। पाण्याची व्यवस्था कमीच आहे, संडास बाथरूमची व्यवस्था कमी आहेत, लोकांची त्या बाबतीत थोडीशी हाल आहेत। पण तरी आमचा माणूस त्यांनी जे मनात ठरवलेलं आहे नाशिक खराब करायचं नाही, आमचा माणूस साधारणतः 4 ते 5 किलोमीटर पायी जाऊन संडास वगैरे करतो आणि आंघोळ करून येतो, पाणी विकत घेऊन पितो। जेवणाची व्यवस्था? जेवणाची व्यवस्था आम्ही बनवून खातो। बरं, अजून किती दिवस असंच आंदोलन करणार आहे? खरं तर ह्या मागण्या ज्या आमच्या आहेत ह्या शासनाने जर पूर्ण केल्या नाही तर इथं आम्ही 1 तारखेपर्यंत इथं बसणार आहोत आणि जर पूर्ण झालं नाही तर त्याचा निर्णय आम्ही पुढे घेणार आहोत। वेळ आली तर आम्ही मुंबईपर्यंत पायी जायला तयार आहोत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।